नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडी लॉजी या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन यांची जी स्टोरी होती त्याचे चिटचॅट ऍक्टिव्हिटी आणि वॉर्मिंग अप अभ्यासलेले होतो आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला हेलन केलर या विषयीची स्टोरी या व्हिडिओमध्ये आता अभ्यासायची आहे। म्हणजे हा जो चॅप्टर आहे त्याविषयी आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। ही स्टोरी आहे हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन, म्हणजे हेलन केलर आणि त्यांची टीचर ॲन सुलिव्हन यांची। नॉलेज इज लव्ह अँड लाईट, नॉलेज इज लव्ह अँड लाईट अँड विजन, असं कोण म्हटलं आहे? हेलन केलर यांनी। आणि याचा अर्थ होतो नॉलेज, नॉलेज म्हणजे शिक्षण, शिक्षण काय आहे? प्रेम आहे, प्रकाश आहे आणि आपलं ध्येय आहे, आपली एक दृष्टी आहे, विजन आहे। म्हणजे जर आपल्याकडे नॉलेज असेल, शिक्षण असेल तर आपल्या जीवनामध्ये प्रकाश येतो, प्रेम येतो आणि त्याच बरोबर जीवन जगण्याला एक काय येते? एक दृष्टी येते, दिशा येते, एक विजन येते। तर हा जो हेलन केलर यांचा वाक्य आहे जे हेलन केलर यांनी म्हटलेलं आहे। हेलन केलर ह्या कोण होत्या? तर एक अंध आणि बहिरे अशा व्यक्ती होत्या, म्हणजे ब्लाइंड आणि डेफ होत्या। वयाच्या 2ऱ्या वर्षापासून त्यांना अंधत्व आणि बहिरेपणा आलेला होता एका आजारातून आणि असे जीवन त्या सलग 7 वर्षाच्या होईपर्यंत जगल्या। 7 वर्ष त्यांनी, म्हणजे 7 वर्षाच्या होईपर्यंत, 2ऱ्या वर्षापासून ते 7 वर्षाच्या होईपर्यंत त्यांनी अंधकार, एकदम टायर्डनेस, एकाकीपणा, लोनलीनेस ह्या सगळ्या ज्या फिलिंग्स होत्या त्यांच्या मनामध्ये येत होत्या आणि ह्या सगळ्या जीवनाला त्या अतिशय वैतागून गेल्या होत्या, कंटाळल्या होत्या आणि त्यांच्या मनातून एक आवाज येत होता की मलाही ह्या जीवनातून निघायचं आहे, मला ह्या जगातून म्हणजे ह्या जीवनातून बाहेर पडायचं आहे, मला एक नॉर्मल लाईफ जगायची आहे असं त्यांच्या मनाला वाटत होतं। परंतु त्या बहिऱ्या आणि अंध असल्यामुळे त्यांच्या जीवनात कुठलाही असा प्रकाश नव्हता। परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक दिवस अचानक आलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये एक रे ऑफ होप आलेले, आशेचा किरण। ते कोणाच्या मदतीने? ते त्या ॲन सुलिव्हन यांच्या मदतीने। आणि त्यांचा जीवन कसा झाला मग? एक लाईटमय झाला, होपफुल झाला आणि जॉयफुली झालेला आहे। तर त्यांची ही कहाणी आहे जिथं म्हटलेलं आहे हेलन केलर बिकेम इल ॲट द एज ऑफ 2 अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डेफ, म्हणजे वयाच्या अगदी 2ऱ्या वर्षी त्या काय झालेल्या होत्या? बहिऱ्या आणि अंध झालेल्या होत्या। फॉर द नेक्स्ट 5 years, नंतर 5 सलग वर्ष ती शी ग्रीव अप इन अ वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस, म्हणजे काय? त्या सलग नंतर 5 वर्ष अंधकारात आणि रिकामपणात, म्हणजे एकाकीपणा जीवन जगलं होत्या। शी वॉज अफ्रेड, त्या घाबरलेल्या असत, अलोन, एकट्या, अँड विदाउट एनी अँकर, आणि कुणाचाही त्यांच्या जीवनामध्ये सहाय्यता नव्हती, कुणाच्याही सहाय्याविना त्यांनी अगदी 5 वर्ष आपलं जीवन जगलेलं आहे। दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर हु वुड चेंज हर लाईफ, आणि ही जी स्टोरी आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत ती स्टोरी आहे की त्यांच्या जीवनामध्ये असा एक दिवस आला, त्यांच्या जीवनामध्ये अशी एक व्यक्ती आली, त्या म्हणजे कोण? ॲन सुलिव्हन, आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये येऊन त्यांचं अख्खं जीवनच बदलवून टाकलेलं आहे। सर्वात आधी आपण चॅप्टर वाचून घेऊया। काय म्हणत आहे? द मोस्ट इम्पॉर्टंट डे, द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन ऑल माय लाईफ इज द वन ऑन विच माय टीचर अँड मॅसफील्ड सुलिव्हन केम टू मी, म्हणजे काय? एक दिवस माझ्या जीवनामध्ये असा आला, त्या दिवशी माझ्या जीवनामध्ये कोण आल्या? ॲन मॅसफील्ड सुलिव्हन, ह्या ज्या तिच्या टीचर होत्या त्या त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। आय एम फिल्ड विथ वंडर व्हेन आय कन्सिडर इममेजरेबल कॉन्ट्रास्ट बिटवीन द 2 लिव्स व्हिच इज कनेक्ट्स, अशा 2 व्यक्ती होत्या ज्यांच्या जीवनामध्ये अनेक तफावत होत्या। एक म्हणजे सुदृढ व्यक्ती, हेल्दी व्यक्ती, तर दुसरी कशी होती? डेफ आणि ब्लाइंड। अशा व्यक्तींचे 2 मिलन होणार होतं, मिलाप होणार होतं, आणि तो तसा दिवस कोणाच्या जीवनामध्ये घडून आलेला होता? तर हेलन केलर यांच्या। इट वॉज द
3rd of March 1887, 3 months before I was 7 years old. जेव्हा मी 7 वर्षाची होणार होते त्याच्या अगदी 3 महिन्याआधी माझ्या जीवनामध्ये कोण आल्या? मिस सुलिवन ह्या माझ्या जीवनामध्ये आल्या आणि त्या दिवसानंतर माझं अख्खं आयुष्य काय झालेलं आहे? चेंज झालेलं आहे. असं कोणी म्हटलेलं आहे? असं हेलन केलर यांनी आपल्या या पाठाद्वारे सांगितलेलं आहे. On the afternoon of that eventful day, I stood on the porch, dumb and expectant. I gazed vaguely from my mother's signs and from the hurrying to and fro in the house that something unusual was about to happen. So I went to the door and waited on the steps. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की तो एक असा दिवस होता ज्या दिवशी आमच्या घरामध्ये खूप गडबड चालू होती. माझ्या आईची लगबग चालू होती, कसली तरी धावपळ होती. आणि असं म्हटलं जाते की ज्या व्यक्तींना काहीतरी अपंगत्व असतं, दिव्यांगत्व असतं, म्हणजे हेलन केलर या ब्लाइंड होत्या, तसेच डेफ होत्या, परंतु त्यांच्यामध्ये अशी एक शक्ती होती की त्या कुठला तरी त्यांचा सेन्स जागृत होता की त्याद्वारे त्यांना कळत होतं की आपल्या घरामध्ये काहीतरी घडणार आहे, आता अविस्मरणीय किंवा असं काहीतरी चांगलं आपल्या घरामध्ये घडणार आहे अशी चाहूल कोणाला लागली होती? हेलन केलर यांना लागली होती. आणि त्यावरून त्यांना कळणार होतं की आज आपल्या आईच्या हालचालींवरून काहीतरी घडणार आहे आणि म्हणूनच त्या पोर्च मध्ये आलेल्या होत्या, म्हणजे बाहेरच्या वरांड्यामध्ये आल्या होत्या आणि पायऱ्यावर बसून आज नेमकं आमच्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे याची वाट बघत बसलेल्या होत्या. The afternoon sun penetrated the mass of honeysuckle that covered the porch and fell on my upturned face. पोर्च मध्ये बसल्यानंतर साईडला त्या हनीसकल नावाच्या वेलींचं झाड होतं, म्हणजे त्यांच्या घरी हनीसकल नावाची वेली फुलांची वेली लावलेली होती आणि त्यांच्या मधातून सूर्यकिरण त्या पायऱ्यांवर येत होती आणि त्यांची सूर्यकिरण हेलन केलर यांच्या चेहऱ्यावर पडत होती आणि त्यामुळे त्यांचा चेहरा कसा उजळून निघालेला होता. माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द familiar leaves and blossoms which had just come forth to greet the sweet southern spring. आणि वसंत ऋतू येणार होता, त्याच्यामुळे वसंत ऋतूमध्ये जी पानांची पालवी फुटलेली असते, नुकतीच उमललेली फुलं असतात, तर ती फुलं आणि पानं माझ्या अगदी परिचयाची झालेली होती, कारण ती त्यांच्या घरची वेली होती आणि ऑब्विसली आपल्या घरची जरी त्या ब्लाइंड असल्या, डेफ असल्या, तरी ती वेली, ती पानं त्यांच्या परिचयाची होती. आणि त्यामुळे काय होतं की त्यांची जी हात होते नकळतपणे त्यांच्या त्या फुलांवरून, त्या पानांवरून अलगदपणे फिरत होती आणि त्यांच्या घरी काय जे घडणार आहे याच्या त्या पायऱ्यांवर बसून काय करत होत्या? वाट बघत होत्या. आय डिड नॉट नो, मला काही माहिती नव्हतं. व्हॉट द फ्युचर हेल्ड अप मार्वेल ऑर सरप्राईज फॉर मी. मला काही माहिती नव्हतं की माझ्या जीवनात असं आश्चर्यजनक, असं अविस्मरणीय, असं जॉयफुल काय घडून येणार आहे याबद्दल मला जराही शंका नव्हती. अँगर अँड बिटरनेस had preyed upon the continually for weeks and a deep longer had succeeded this passionate struggle. माझ्या जीवनामध्ये ह्या डीपनेस मुळे, ब्लाइंडनेस मुळे जो अंधकार पसरलेला होता, जो एम्प्टीनेस पसरलेला होता, त्याच्यामुळे मी काय झालेली होती? एकाकी झालेली होती. मी सोशल फॅमिलियर नव्हती, त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये कटुता आलेली होती, बिटरनेस पसरलेला होता, एक माझ्या मनामध्ये अँगर पसरलेला होता, चिडचिडेपणा निर्माण झालेला होता. आणि तो चिडचिड्यासकट, त्या स्वभावासकट मी गेली 5 वर्षे जगत होती. आणि हा जो अँगर होता, हा जो एम्प्टीनेस होता, हा जो माझ्या लाईफ मधला बिटरनेस होता, हाच कदाचित आता शेवटचा असणार होता, कारण याच्यानंतर यांच्या जीवनामध्ये लाईट येणार होता, एक प्रकाश येणार होता. कोणाच्या सहाय्याने? ॲन सुलिवन यांच्या सहाय्याने. Have you ever been at sea in a dense fog when it seemed as if a tangible white darkness shut you in and the great ship, tense and anxious, grouped her way toward the shore with plummet and surrounding line, and
यू वेटेड विथ बीटिंग हार्ट अप समथिंग टू हॅपन. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की जसं तुम्ही एखाद्या सागरामध्ये प्रवास करीत आहात, मोठ्या शिपनी, एका जहाजाद्वारे तुम्ही एक मोठ्या सागरामध्ये प्रवास करीत आहात आणि अचानक तिथे दाट धुकं पसरलेलं असतं आणि त्या दाट धुक्यामध्ये तुम्हाला काहीच दिसत नाही. तुमची वाट चुकलेली असते. आता नेमका किनारा कोणाकडे आहे हे तुम्हाला कळत नाही आणि त्यावेळी तुमच्या मनाची जशी अवस्था होते तशीच अवस्था माझ्या मनाची झालेली होती असं कोण म्हणतात, असं हेलन केलर यांनी म्हटलेलं आहे. कारण गेली 5 वर्ष ब्लाइंडनेसमुळे, डेफनेसमुळे म्हणजेच बहिरेपणामुळे त्यांचं जीवन कसं झालेलं होतं, एक डेन्सफाक झालं होतं. त्यांच्या जीवन अर्थहीन झालं होतं. त्यांच्या जीवनाला कुठलंच व्हिजन नव्हतं, कुठली दिशा नव्हती, कुठलंच डायरेक्शन नव्हतं. ते फक्त जगत होत्या आणि फक्त जगत होत्या. तशाच प्रकारे ज्या प्रकारे एखादा जहाज एखाद्या सागरामध्ये अडकून पडलेलं असतं, समोर एक पांढरा अंधकार पसरलेला असतो आणि त्या जहाजाला कळत नाही की आपली दिशा नेमकी कोणाकडे आहे, कोणत्या किनाऱ्याकडे आपल्याला जायचं आहे. आणि आपल्याला जेव्हा तो रस्ता सापडत नसतो तेव्हा त्या जहाजाची जशी अवस्था झालेली असते अगदी तशीच अवस्था कोणाची झालेली आहे ते तर तशीच अवस्था झालेली आहे त्या हेलन केलरची. I was like that ship before my education began. Only I was without compass or sound line and had no way of knowing how near the harbor was. माझं जीवन अगदी त्या जहाजासारखं झालेलं होतं की ज्याला किनाराच सापडत नव्हता. अगदी चाचपडत होतं माझं जीवन. माझ्या जीवनाला अर्थहीन झालेलं होतं, कुठली दिशा सापडत नव्हती. आणि तसं जीवन त्या जहाजाप्रमाणे माझं झालेलं नव्हतं कधीपर्यंत, जेव्हापर्यंत माझं एज्युकेशन, माझं शिक्षण चालू झालेलं नव्हतं. कोणाच्या साहाय्याने त्यांचं शिक्षण चालू झालेलं होतं तर मिस ॲन सुलिव्हन यांच्या साहाय्याने. Light, give me light was the wordless cry of my soul and the light of love shone on me in that very hour. माझं मन अंतर्मन एकदम कलबलून गेलेलं होतं. माझ्या अंतर्मनातून एक टाहो फुटत होता, एक आवाज येत होता, लाईट, गिव्ह मी लाईट, मला प्रकाश द्या, मला जगायचं आहे, मला हे अंधारमय जीवन नको आहे. ह्या अंधकारमय जीवनात मला काहीच दिशा नाही, मला कुठलाच विजन नाही, मी अगदी कंटाळून गेलेले आहे, मला खूप राग येतो ह्या जीवनाचा, एक बिटरनेस माझ्यामध्ये जीवनात आलेला आहे आणि ह्या सगळ्यातून मला मुक्त व्हायचं आहे असं माझं मन, असं हेलन केलरचं मन, त्यांच्या सोल मधून एक आवाज येत होता, तो म्हणजे लाईट, गिव्ह मी लाईट. असं वर्डलेस क्राय होतं त्यांचं, म्हणजे ते शब्दाविना त्यांचं मन रडत होतं की मला हे जे जीवन जगत आहे, गेली 5 वर्ष 5 इयर्स त्यांनी डार्क मध्ये, अंधारामध्ये, एम्प्टीनेसमुळे मध्ये त्यांचं जे जीवन त्यांनी घालवलं होतं त्या जीवनाला त्या हेलन केलर अगदी कंटाळून गेलेल्या होत्या. कारण त्या बहिऱ्या होत्या ऍज वेल ॲज त्या ब्लाइंड सुद्धा होत्या. बघा, एखादं जर आपल्याला साधी खरचटलं तरी, आपल्या जीवनात एक थोडासा मोठा प्रॉब्लेम जरी झाला तरी आपण दिशाहीन होऊन जातो, भरकटून जातो, अगदी आपल्याला कळत नाही, कन्फ्युज होऊन जातो की आता नेमकं आपल्याला काय करायचं आहे. आपण हार मानून घेतो आणि असं आयुष्य तर हेलन केलर सलग 5 वर्ष जीवन जगत आलेली होती. विचार करा, त्यांच्या जीवनाला काय वाटत असेल, त्यांच्या बालमनाला काय वाटत असेल, जे वय बागडण्याचं, खेळण्याचे, इकडे तिकडे फिरण्याचं ज्यांचं वय असते, एक बालमन असतं, त्या वयात त्या अंधकाराने ग्रासलेल्या होत्या, ब्लाइंडनेसने आणि डेफनेसने ग्रासलेल्या होत्या की त्यांच्या जीवनात कुठलाच आनंद उरला नव्हता. त्याच्यामुळेच त्यांच्या जीवनामध्ये बिटरनेस आलेला होता, अँगर आलेला होता, एम्प्टीनेस आलेला होता, एक प्रकारचा डार्कनेस आलेला होता. आणि ह्या जीवनाला एक वळण मिळणार होतं, एक दिशा मिळणार होती त्यांच्या टीचरच्या साहाय्याने आणि तो दिवस त्यांचं जीवन अगदी बदलून टाकणारा होता, ज्या दिवशी त्यांच्या शिक्षिका त्यांच्या घरी आलेल्या होत्या. I felt approaching footsteps. I stretched out my hand as I supposed it was my mother. Someone took it and I was caught up and held close in the arms of her who had come to reveal all the things to me and more than all things else to love me.
अचानक काही पावलं माझ्या जवळ येऊन थांबली. मला वाटलं माझी आईच आहे असं कोण म्हणाल्या, असं हेलन केलर यांना वाटलं. कारण त्या आंधळ्या होत्या, ऍज वेल ॲज बहिऱ्या होत्या, डेफ होत्या. परंतु त्यांचं दुसरं सेन्स काम करत होतं. ते म्हणजे त्यांना कळत होतं, काही सायन्स असतात की जेव्हा कोणाचे कोणते तरी सेन्सेस काम करत नसले तर त्यांना एकदम गॉड गिफ्टेड दुसरे सेन्स त्यांचे इतके ऍक्टिव्ह असतात जे नॉर्मल लोकांचे नसतात. आणि त्यांच्यामुळेच अदर सेन्सद्वारे त्यांना कळलं की कोणीतरी त्यांच्या जवळ आलेलं आहे आणि त्यांना वाटलं त्यांची आईच आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपले हात पसरले. कशासाठी? मिठी मारण्यासाठी. आणि ती जी पावले त्यांच्या जवळ येऊन थांबली, त्यांनी तिला आपल्या बाहुपाशात घेतलं, म्हणजे मिठीत घेतलं. आणि ती मिठीत त्यांनी अगदी प्रेमाचं, अगदी त्या मिठीमध्ये त्यांना काय आढळून आलं? खूप प्रेम आढळून आलं, खूप आपुलकी आढळून आली. आणि त्यांना असं वाटून गेलं की ह्याच मिठीमध्ये सर्व काही गोष्टी दडलेल्या आहेत, जे त्यांच्यासोबत आता चांगले होणार आहे. The morning after my teacher came, she led me into her room and gave me a doll. आता दुसऱ्या सकाळी जेव्हा त्या शिक्षक मिस सुलिवन त्यांच्यासोबत त्यांच्या रूम मध्ये आल्या आणि त्यांना एक डॉल गिफ्ट केली. कोणाला? हेलन केलर यांना. The little blind children at Parkins Institution had sent it and Laura Brisbane had dressed it. एक डॉल त्यांनी हेलन केलरला गिफ्ट केली, जी कोणी बनवली होती? पार्किन्स इन्स्टिट्यूशनच्या अंध मुलांनी तिला बनवलेली होती. आणि लारा ब्रिस्बन या अंध विद्यार्थ्याने तिला सजवलेली होती, तिला ड्रेस्ड अप केलेली होती. But I did not know this until afterward. परंतु हे सर्व सत्य तिला किंवा मला खूप दिवसापर्यंत कळलेलं नाही किंवा माहीतच झालेलं नाही. When I played with a little while, Miss Sullivan slowly spelled into my hand the word DOLL. आणि जेव्हा मी त्या छोट्याशा डॉल सोबत खेळायची तेव्हा जेव्हा ही डॉल मी माझ्या हातात पकडायची तेव्हा मिस सुलिवन काय करायच्या? त्या डॉलला आणि मला असं जाणवून द्यायच्या आणि माझ्या हातावर लिहायच्या DOLL. काय लिहायच्या? DOLL म्हणजेच डॉल. हे ते मला पटवून देण्याचा प्रयत्न करायच्या की ही जी तू वस्तू ऑब्जेक्ट घेतलेला आहे ती काय आहे? एक डॉल आहे, एक बाहुली आहे. I was at once interested in this finger play and tried to initiate it. आता मला हा जो बोटांचा खेळण्याचा जो प्रकार आहे तो खूप आवडू लागला. मी त्याच्यात इंटरेस्ट घेऊ लागली आणि मला त्याच्यामध्ये रुची निर्माण झाली, आवडू लागला आणि मी सुद्धा त्याची नक्कल करू लागली. मी पण अगदी तशाच प्रकारे कृती करू लागली. When I finally succeeded in making the letters correctly, I was flushed with childish pleasure and pride. आणि जेव्हा मी नक्कल करता करता अगदी करेक्ट पणाने जेव्हा ती स्पेलिंग लिहिण्यात बरोबर आली तेव्हा माझं जे बालमन होतं, जे माझे एका छोट्या मुलाचं मन होतं, ते अगदी आनंदाने बहरून गेलं आणि माझ्यावरच काय वाटू लागला? मला अभिमान वाटू लागला. माझं जे बालमन होतं ते अभिमानाने अगदी फुलून गेलेलं होतं. Running downstairs to my mother, I held up my hand and made the letters fall down. आता जेव्हा मी हे अक्षर अगदी करेक्ट लिहायला लागली तेव्हा मी खुशी मध्येच माझ्या आईकडे खाली आली आणि हात पसरून माझ्या आईला डॉल अगदी जशास तसं लिहून दाखवायला लागली. आता जेव्हा मी हे डॉल खेळायला लागत असते तेव्हा मॅडम काय करायच्या? तिच्या टीचर काय करायच्या? त्या टीचर तिच्या हातावर DOLL म्हणजे डॉल हा शब्द लिहून दाखवायच्या. आता हा जो गेम आहे तो तिला अगदी नवा असल्यामुळे आवडू लागला आणि ही त्याची नक्कल करू लागली. नक्कल करता करता एक दिवस असा आला की तिला ती स्पेलिंग अगदी करेक्ट लिहिता येऊ लागली आणि जेव्हा तिला ही स्पेलिंग करेक्ट लिहिता येऊ लागली तेव्हा तिचं जे मन होतं ते खूपच आनंदाने बहरून गेलं, प्राईडफुल होऊन गेलं, प्लीजर झालं, म्हणजे खूप आनंदून गेलं. आणि ती त्या आनंदाच्या भरामध्ये तिच्या आईकडे गेली आणि तिच्या आईकडे जाताना तिने दोन्ही हात पसरले आणि आपल्या हातावर काय केलं? ते डॉल हे शब्द लिहून दाखवले.
I did not know that I was spelling a word or even that words existed. आता हे जे स्पेलिंग मी लिहिलंय ते एक शब्दाची आहे, मला अजिबात माहिती नव्हतं किंवा असते, पण आपल्या आयुष्यामध्ये काही शब्द असतात याची मला अजिबात जाणीव नव्हती की आपल्या जीवनामध्ये शब्द असे रोल करतात, शब्द असतात, शब्दांना स्पेलिंग असतात, याबद्दल मला जराही कल्पना नव्हती की यांचं काही अस्तित्व असतं, याबद्दल मला जराही काही माहिती नव्हतं. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो अँड मंकी लाईक इनिशिएशन. मी फक्त काय करायची, ज्या ॲन सुलिव्हन होत्या जसं त्यांच्या बोटावर लिहून दाखवायच्या त्याच्या फक्त ती काय करायची, मागड्यासारखी नक्कल करायची आणि अगदी जशाच तसं करेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करायची. परंतु माझ्या मनाला हे कळतच नव्हतं की जे मी लिहित आहे हे की एक स्पेलिंग आहे, एका शब्दाची स्पेलिंग आहे, माझ्या मनाला कळत नव्हतं. आणि असे शब्द सुद्धा असतात ज्यांना जिवंतपणा असतो, हे माझ्या मनाला तेव्हापर्यंत काय नव्हतं, माहिती नव्हतं. परंतु मी फक्त काय करायची, माझ्या टीचर जशा सांगायच्या त्याची एक मंकी सारखी म्हणजेच माकड्यासारखी नक्कल करायची. In the days that followed, I learned to spell in this uncomprehending way to great many words. आता अशाच दिवसांमध्ये मी बरेच शब्द लिहायला लागली होती. मी खूप साऱ्या स्पेलिंग आहेत त्या नकळतपणे का होईना, मला तर ते शब्द असतात, शब्दांचे स्पेलिंग असतात हे कळत नव्हतं. परंतु टीचरच्या साह्याने मी त्या दिवसांमध्ये अनेक वर्ड काय करायला लागली होती, स्पेलिंग त्या वर्डच्या लिहायला लागली होती. अमॉंग देम, आता त्याच्यापैकीच कुठल्या कुठल्या आहेत बरं. अमॉंग देम पिन, हॅट, कप अँड अ फ्यू वर्ड्स लाईक सीट, स्टँड अँड वॉक. आता मी असे अनेक शब्द लिहायला लागली, जसं की पिन आहे, हेट आहे, सीट आहे, मग आहे. अशा प्रकारे अगदी तशाच प्रकारे मी काही क्रियापदे सुद्धा लिहायला लागली होती. म्हणजे जे शब्दांनी क्रिया घडून येतात असे सुद्धा शब्द लिहायला लागली होती, जसे की सीट, स्टँड अँड वॉक, चालणे, बसणे, बोलणे, अशा उभे राहणे, अशा प्रकारचे क्रियापद सुद्धा लिहायला म्हणजे स्पेलिंग लिहायला लागलेली होती. बट माय टीचर हॅड बीन विथ मी several weeks before I understood that everything has a name. परंतु प्रत्येकाला एक नाव असतं, प्रत्येक स्पेलिंगला एक अर्थ असतो, त्या स्पेलिंगला काहीतरी नाव असतो आणि नावाची ती स्पेलिंग आहे हे कळायला जोपर्यंत मला कळलं नाही, त्याच्या कित्येक आठवडे आधी हे सर्व मेहनत करत असताना, हे सर्व माझ्या मनात रुजवत असताना, याच्या बाबतीत जी मी काय प्रॅक्टिस केली, ह्या प्रत्येक प्रॅक्टिस मध्ये माझ्या ज्या टीचर होत्या मिस ॲन सुलिव्हन ह्या माझ्या सोबत होत्या, असं हेलन केलर या ठिकाणी म्हणत आहेत. त्यानंतर बघा, वन डे, एके दिवशी, while I was playing with my new doll, Miss Sullivan put my big rag doll into my lap also, spelled DOLL, and tried to make me understand that DOLL applied to both. आता इथं काय म्हणायचं आहे लेखिकेला, असं म्हणायचं आहे की एके दिवशी काय घडलं, जे माझ्या टीचर होत्या मिस सुलिव्हन यांनी मी एके दिवशी माझ्या डॉल सोबत खेळत होते, परंतु त्याच वेळेस त्या मिस सुलिव्हन माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी जी डॉल तिला गिफ्ट केलेली होती, मोठी बाहुली, ती सुद्धा त्यांच्या हातात दिली. कोणाच्या? हेलन केलरच्या. आणि त्या दोन्हीही वस्तू एकच आहेत आणि दोघींनाही एकच स्पेलिंग आहे, तिला लिहिण्याच्या माध्यमातून कळवून द्यायचं होतं. कोणाला? मिस सुलिव्हन यांना. परंतु अर्लियर इन द डे वी हॅड अ टझल ओव्हर द वर्ड्स मग अँड वॉटर. आता काही दिवसांपूर्वी किंवा काही वेळांपूर्वी मॅडम सुलिव्हन आणि हेलन केलर यांच्यामुळे धडपड चालू होती. कशाची? की MUG म्हणजे मग होतो आणि WTER वॉटर म्हणजे वॉटर होतो. ह्यात ज्या दोन स्पेलिंग आहेत त्या मॅडम सुलिव्हन हेलन केलर यांना समजवून देण्याचा, त्यांच्या हातावर लिहून देण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु हेलन केलर ह्या एकदम कन्फ्यूज होऊन गेलेल्या होत्या, गोंधळून गेलेल्या होत्या. त्यांना यातलं काहीच कळत नव्हतं आणि त्यामुळे त्यांचा दिमाग, त्यांचा मेंदू काय झालेला होता, टायर्ड झालेला होता.
had tried to impress it upon me that mug is mug and that water is water. ह्या दोन स्पेलिंग आहेत त्या त्यांना जाणवून ठसवून त्यांना स्पेलिंग त्यांना करवून देण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु हेलेन केलर यांना काही केल्या ते समजतच नव्हतं. बट आय परसिस्टेड इन कंपाऊंडिंग द टू. परंतु त्यांच्यामध्ये मी गोंधळून गेलेली होती, मला त्या दोन वेगळ्या त्या कळतच नव्हत्या. In despair she had dropped the subject for the time. आता त्या सुद्धा शेवटी वैतागून गेल्या आणि तो विषय म्हणजे त्या मग MUG मग अँड WTER वॉटर हा जो सब्जेक्ट आहे त्यांना समजून देण्याचा त्यांनी तो काही काळासाठी काय ठेवलेला होता, बाजूला ठेवला, की जेव्हा त्यांना कधी चान्स भेटेल तो त्या काय करतील, पुन्हा समजावून देतील. ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी. म्हणजे त्यांना जर पहिली जर अपॉर्च्युनिटी मधली म्हणजे काही संधी मिळाली तर त्या पुन्हा त्या विषयाला हात घालून तो विषय काय करतील, समजावून देतील. आय बिकेम इम्पेशंट टू हर रिपीटेड attempts and seizing the new doll I dashed it upon the floor. आता जो त्यांच्यामध्ये जो टझल चालू होता, टझल मीन्स धावपळ, आमच्या दोघांमध्ये ती धावपळ धडपड चालू होती. MUG मग म्हणजे मग होतो, WTER म्हणजे वॉटर होतो. ह्या मिस सुलिवन मला समजून देण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु हेलेन केलर यांना काही का ते त्या त्यांच्यामध्ये मिसस्पेल करायच्या किंवा गोंधळून जायच्या. आणि त्याच्यामुळे काय झालेलं होतं, अगदी त्याच वेळेस जेव्हा मिस सुलिवन जेव्हा त्या मिस हेलन डॉल सोबत खेळत होत्या, तर ती डॉल आणि ही डॉल ह्या दोन्ही डॉल साठी एकच शब्द आहे, तो म्हणजे डॉल हा सुद्धा समजून देण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि त्याच्यामुळे त्या छोट्याशा मनावर खूप असा अफेक्ट झाला, त्या खूप रागात आल्या, अँगर निर्माण झाला आणि त्यांनी जी डॉल घेतली आणि फोडून टाकली होती. आणि रागामध्ये संतापामध्ये त्यांनी काय केली, डॉल घेतली आणि जमिनीवर आपटून टाकली. इट वॉज कीनली delighted when I felt the fragments of the broken doll at my feet. आणि जेव्हा त्या बाहुलीचे तुकडे माझ्या पाया बाजूला पसरले, पायाजवळ पडले, तेव्हा मला खूप काय झाला, आनंद झाला, एक प्रकारचा मनाला दिलासा भेटला. कारण काय होतं, जेव्हा दोन्ही डॉल खेळत होत्या त्यांना त्या आंधळ्या होत्या, ब्लाइंड होत्या, डेफ होत्या, बहिऱ्या सुद्धा होत्या आणि आंधळ्या सुद्धा होत्या. त्या बघू शकत नव्हत्या, त्यांना ऐकू येऊ नव्हतं शकत, त्यांना एक वस्तू काय आहे हे समजू शकत नव्हती किंवा आवाजाद्वारे तिचं म्हणजे महत्व काय, ती कशी आवाज करते, कशी साऊंड करते हे सुद्धा त्यांना कळायला मार्ग नव्हता. आणि जेव्हा कोणी ती वस्तूचं महत्व त्यांना कळवून देण्याचा प्रयत्न करत होतं, तर त्यांचं ते बालमन इवलसं मन काय होत होतं, संतापून जायचं. त्यांच्या मनामध्ये एकदम गोंधळाची स्थिती निर्माण व्हायची आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये संताप पेटला आणि त्यांनी ती छोटीशी बाहुली काय केली, आपटून दिली. आणि तिचे जेव्हा ते गोळ्या तुकडे तिच्या जमिनीवर पसरले तिच्या पायापाशी, तेव्हा तिला काय झालं, एक प्रकारचं आनंद झाला. कारण तिच्या मनावरचा जो स्ट्रेस होता तो काही काळासाठी, थोड्या वेळासाठी काय होता, निघून गेलेला होता. नायदर सरो नॉर रिग्रेट फॉलोड माय पॅशनेट आउटबर्स्ट. आता ती जी मी बाहुली फोडली त्याच्याबद्दल माझ्या मनात जराही सहानुभूती नव्हती किंवा जराही अपराधीपणाची भावना नव्हती. कारण माझं मन इतके वर्ष सतत चाललेल्या अंधारामुळे, सतत चाललेल्या सॉरोफुल लाईफमुळे काय झालेलं होतं, बिटर झालेलं होतं. माझ्या जीवनात एक बिटरनेस आलेली होती. आय हॅड नॉट लव्ड द डॉल. आणि ती डॉल मला जरा सुद्धा आवडलेली नव्हती. त्याच्यामुळे ती फोडल्यामुळे माझ्या मनाला काय मिळाला, थोडासा आनंद मिळाला, दिलासा मिळाला. इन द स्टील dark world in which I lived there was no strong sentiment or tenderness. आता जे इतके वर्ष मी माझ्या असं अंधार मध्ये जीवन जगत होती आणि ह्या अशा अंधारमय जगनामध्ये सेंटिमेंटला, भावनेला
काही जरा सुद्धा माझ्या जीवनामध्ये किंमत नव्हती, कारण मी डोळ्याने काय पाहू शकत नव्हती, कानाने काही ऐकू शकत नव्हती. त्याच्यामुळे भावना काय, प्रेम काय, आपलेपणा काय, या एखाद्या गोष्टीचा साऊंड काय किंवा ती गोष्ट कशी दिसते, त्याच्यामुळे त्यांच्या मनाला त्या गोष्टीची जरा सुद्धा सहानुभूती त्यांच्या मनाला टच करत नव्हती. त्यांच्या मनामध्ये कुठलीच अशी भावना, फिलिंग, सेंटिमेंट टच करत नव्हती. आणि म्हणून त्यांनी जेव्हा ती बाहुली फोडली त्याबद्दल त्यांना कुठलंही रिग्रेट फील झालेलं नाही किंवा सारोफीलपणा पण झालेलं नाही. त्यांच्या मनाला कुठलंही अपराधीपणाची भावना निर्माण झालेली नाही. I felt my teacher sweep the fragments to the one side of the hearth, and I had a sense of satisfaction that the cause of my discomfort was removed. आणि त्या बाहुलेमुळे मला एक डिस्कम्फर्ट फील होत होता. एक मला नको असलेला भाग जेव्हा माझ्या जवळ येत होता तेव्हा मला ती बाहुली डिस्कम्फर्ट फील होत होता. आणि जेव्हा मी ती बाहुली तोडली आणि माझ्या टीचरने मिस सुलिव्हनली ती सगळे फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे गोळा केले आणि शेकोटी जवळ ते नेऊन ठेवले, तेव्हा माझ्या मनाला काय झालं, एक आनंद निर्माण झाला, दिलासा निर्माण झाला, एक सॅटिस्फॅक्शन, समाधान मला लाभलं. शी ब्रॉट मी माय हॅट. आता नंतर काय झालं, मी तर रागाच्या भरात डॉल फोडून टाकली. मग आणि वॉटर यांच्यामधला जो द्वंद्व युद्ध होता, टझल होती आमच्यामधली, त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये राग निर्माण झालेला होता. मी गोंधळून गेलेली होती. त्यामुळे मिस सुलिव्हननी म्हणजेच तिच्या टीचरनी हे सगळे विषय बाजूला ठेवले, माझा हात पकडला आणि माझ्या डोक्यावर एक हॅट ठेवली आणि मला बाहेर नेण्यासाठी जाऊ लागली. शी ब्रॉट मी माय hat and I knew was going out into the warm sunshine. आता जेव्हा मी माझ्या डोक्यावर मिस सुलिव्हननी माझ्या डोक्यावर जेव्हा हॅट चढवली तेव्हा मला असं जाणवलं की मी कुठेतरी वॉर्म प्लेस मध्ये जात आहे, ज्याच्यामुळे ही जी हॅट आहे ती मला सनलाइट पासून काय करेल, प्रोटेक्ट करेल असं मला जाणवलं. This thought, if a wordless sensation may be called a thought, made me hope and skip with pleasure. आता याचा अर्थ काय, हा जो माझ्या मनामध्ये त्यावेळेस जो पहिल्यांदा विचार आला तोच विचार काही आहे, माझ्या मनात येणारा विचार आहे. आणि त्याच विचाराने मला काय बनवलं, आशावादी बनवलं आणि माझ्या मनामध्ये एक आनंद निर्माण केला, असं हेलन केलर इथे म्हणत आहे. We walked down the path to the well house, attracted by the fragrance of the honeysuckle with which it was covered. आता आम्ही एका उन्हामधून म्हणजे सूर्यप्रकाशामधून विहिरीच्या जवळ आम्ही जात आहोत असं मला जाणवलं, कारण त्या रस्त्याला काय होतं, हनीसकल नावाच्या फुलांची एक वेली होती आणि तिचा जो फ्रॅग्रन्स होता, तिचा जो सेन्स होता, त्या छोट्या मनाला म्हणजे हेलन केलरला काय करत होता, जाणवत होता. समवन वॉज ड्राइंग वॉटर अँड माय टीचर प्लेस्ड माय हँड अंडर द स्पॉट. आता जेव्हा मी त्या विहिरी जवळून जात होती, हात पंपा जवळून जात होती, तेव्हा काय झालं की कुणीतरी पंपानी पाणी काढत होतं आणि त्याच वेळेस माझ्या टीचरनी म्हणजे ॲन सुलिव्हननी माझा हात त्या पाण्याखाली धरला आणि तेव्हा मला तेव्हा जाणवले की माझ्या हाताखालून काय येत आहे, एक थंडगार फ्लोईंग एक ऑब्जेक्ट येत आहे, एक वस्तू आहे, एक लिक्विड येत आहे, एक थंडगार वस्तू माझ्या हाताला स्पर्श करत आहे असं मला जाणवलं. आणि अगदी त्याच वेळेस मिस सुलिव्हन यांनी माझ्या हातावर WATER असं स्पेल लिहायला सुरुवात केली. बघा इथे काय लिहिलेलं आहे, द कूल स्ट्रीम गेस्ट ओव्हर द हँड शी स्पेल्ड into the other word water, first slowly then rapidly. I stood still, my whole attention fixed upon the motions of her fingers. Suddenly I felt a misty consciousness as of something forgotten, a thrill of returning thought, and somehow the mystery of language was revealed to me. म्हणजे काय, ज्या वेळेस तो माझ्या
हात त्या पाण्याखाली त्यांनी धरलं. अगदी त्याच वेळेस माझ्या हातावर WATER हा जो वर्ड आहे त्यांनी स्पेलिंग आहे लिहायला सुरुवात केली. आधी हळूहळू लिहायला लागले, नंतर जोरात लिहायला लागली. आधी हळूहळू, नंतर थोडं फास्ट असं करत फास्ट यायला. त्यावेळेस माझं जे लक्ष होतं म्हणजे हेलन केलरचे जे अगदी सगळं लक्ष होतं तेव्हा त्या मोशनकडे, मॅडम काय लिहित आहेत, त्यांच्या टीचर काय लिहित आहेत याकडे त्यांचं लक्ष होतं. आणि त्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये एक सेन्सेशन जागृत झालं. त्यांच्या मनामध्ये एक काय झालं, सडनली आय फेल्ड अ मिस्टिक कॉन्शियसनेस ॲज अ समथिंग फॉरगॉटन, अ थ्रिल ऑफ रिटर्निंग अ थॉट. एक त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की हा जो थंडगार पदार्थ माझ्या हातामधून वाहत आहे, ह्या पदार्थाचं नाव काय आहे, वॉटर आहे. हा जो विचार आहे त्यांच्या मनामध्ये आला आणि तीच ती पहिली वेळ होती. तिथून त्यांना लँग्वेज बद्दल कळलं आणि भाषेचा अवगतपणा त्यांना त्याच वर्डद्वारे काय झालेलं होतं, कळलं होतं. आणि इथूनच त्यांची जर्नी अगदी खऱ्या अर्थाने स्टार्ट झालेली म्हणायला हवी होती. I knew then that water meant the wonderful cool something that was flowing over my hand. That living word awakened my soul, gave it light, hope, joy, set it free. आता काय झालेलं होतं, जेव्हा त्यांच्या मनाला कळलं होतं की जो थंडगार पदार्थ त्यांच्या हातावरून वाहत आहे तोच तो पदार्थ म्हणजे काय आहे, वॉटर आहे. आणि हा जो पहिला थॉट त्यांच्या मनामध्ये अगदी पहिल्यांदा आला त्याच वेळेस त्यांच्या मनात न मावणारा आनंद निर्माण झाला. एक रे ऑफ होप झाली. त्यांच्या मनामध्ये आशेचा किरण आला की यस, दिस इज द वर्ड दॅट इज वॉटर. आणि हाच तो थंडगार पदार्थ म्हणजे काय आहे, वॉटर आहे, असं त्यांच्या मनाला वाटून गेलं. एक होप निर्माण झाली आणि त्यांचं मन जसं रडत होतं, लाईट गिव्ह मी लाईट, त्यांचं मन सलग 5 वर्ष त्या अंधकारामध्ये एम्प्टीनेस मध्ये जगत होतं. आणि जेव्हा त्यांचं वर्डलेस क्राईंग त्यांच्या मनामधून होत होती की लाईट गिव्ह मी लाईट, मला प्रकाश द्या, मला जगायचं आहे, मला अंधकारातून बाहेर काढा, हा जो त्यांचं मन जेव्हा रडत होतं अगदी त्याच मनाला ते एक होप मिळालं, एक जॉय मिळालं, एक लाईट मिळालं. ती एक विजन होती त्यांना. ती एक विजन ह्याद्वारे कशाद्वारे मिळाली की तो थंडगार लिक्विड म्हणजेच काय आहे, वॉटर. हा जो पहिला जो थॉट त्यांच्या मनाला स्पर्शून गेला, सेन्सेशन झालं आणि त्याच वेळेस त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं काय झालं, सक्सेस कडे लीड करण्याची सुरुवात झालेली होती. देअर वेअर अ बॅरियर स्टील, त्यांच्या जीवनामध्ये जे काही बॅरियर्स होते, डिफनेसमुळे आलेले, ब्लाइंडनेसमुळे आलेले, हे त्यांच्या जीवनावर बॅरियर्स आलेले होते, ते सगळे काय करायले होते, आता एक एक करून खुलणार होते. आणि त्यांच्या मनात लँग्वेज काय असते, शब्द काय असते आणि प्रत्येक शब्दाला स्पेलिंग असते, अशा प्रकारचा प्रत्येक प्रकारचा थॉट त्यांच्या मनाला आता काय करत होता, समजत होता. इट इज ट्रू, हे सत्य होतं. बट बॅरियर्स दॅट कुड इट इन टाइम बी स्वेप्ट अवे. आणि जे त्यांच्या मनावरचे, त्यांच्या जीवनावरचे जे बॅरियर्स होते ते आता हळूहळू काय होणार होते, हळूहळू सुटून जाणार होते. ते कोडं होतं त्यांचं जीवनाचं, ते सुटणार होतं. कशाच्या, कोणाच्या साह्याने, तर त्या मिस सुलिव्हनच्या साह्याने. कोणाच्या जीवनावरचं, हेलन केलर यांच्या जीवनावर. आय लेफ्ट द वेल हाऊस eager to learn. Everything had a name and each name gave a birth to a new thought. आता त्यांना कळायला लागलं होतं की जो वॉटर शब्दामुळे त्यांच्या मनाला जे सेन्सेशन झालं होतं तेव्हा त्यांना कळलं होतं की एक नवीन जन्म मिळालेला होता. एका नवीन विचाराने जन्म घेतलेला होता की प्रत्येक शब्दाला काय असतो, एक नवीन अर्थ असतो आणि प्रत्येक नवीन शब्द हाच काय असतो, एक नवीन विचार असतो. असं त्यांच्या मनामध्ये विचारचक्र सुरू झाले, विचारांना जन्म द्यायला सुरुवात झाली. ॲज वी रिटर्न टू द हाऊस एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच सीम टू क्वायर विथ लाईफ. आणि जेव्हा त्या वेल हाऊस कडून म्हणजेच विहिरी जवळून जेव्हा त्या घरी जायला निघाल्या तेव्हा ते प्रत्येक वस्तूला असं टच करत करत जाऊ लागल्या. आणि त्यावेळेस त्यांना जाणवू लागलं की यस,
प्रत्येक वस्तूला काहीतरी स्पर्श आहे, प्रत्येक वस्तूला एक नवीन अर्थ आहे, एक नवीन जीवन आहे, त्यांना काही आहे, एक नवीन लाईफ आहे असं त्यांना जाणवू लागलं. आणि त्या प्रत्येक ऑब्जेक्टला एक नवीन शब्द, एक नवीन स्पेलिंग आणि त्या प्रत्येक शब्दापासून एक नवीन काही आहे, विचार आहे, ह्या त्यांच्या मनामध्ये येऊ लागलेला होता. That was because I saw everything with the strange new sight that had come to me. आणि ह्याच विचारामुळे माझ्या मनामध्ये काय आलेली होती, एक विजन आलेली होती, एक नवीन साईट, एक दृष्टी माझ्या मनाला शिवलेली होती. आणि हा जो माझ्या मनामधला जो स्ट्रेंज होता, एक खूप भयानक परिस्थिती होती, ही थोडी थोडी काय करणार होती, कमी व्हायला सुरुवात होणार होती. On entering the door, I remembered the doll I had broken. I felt my way to the hearth and picked up 2 pieces. आता जेव्हा मी बाहेरमधून घरामध्ये आली, घरातून माझ्या रूम मध्ये आली, आता मी जसं की माझ्या रूम मध्ये एंटर्ड केलं, मला जेव्हा फर्स्ट आठवलं की मी माझ्या रागाच्या भरात, संतापाच्या भरात ती डॉल आहे काय केलेली आहे, फोडून टाकलेली आहे, तेव्हा मी शेकोटी जवळ गेली, हात जवळ गेली आणि ते जे मी फ्रॅगमेंट होते तोडलेले, ते जोडण्याचा प्रयत्न करू लागले. आणि मला पहिल्यांदा ती तोडल्यामुळे काय झालेलं, एक मला अपराधीपणाची जाणीव झालेली होती. आय टायर्ड व्हेनली टू पुट देम टुगेदर. आणि मी एक त्यांना निष्फळपणे एक प्रयत्न करू लागले जोडण्याचा, जे की माझ्याच्यानं होणार नव्हता. तरी सुद्धा मी ते सगळे पीसेस उचलले, फ्रॅगमेंट सगळे उचलले आणि त्यांना जोडण्याचा काय करू लागले, प्रयत्न करू लागले. देन माय आईज फिल्ड विथ टीयर्स. आणि हे करत असताना माझे डोळे अश्रूंनी भरून आले, कारण माझ्या मनामध्ये रागाच्या भरात तर मी तो डॉल फोडून टाकलेला होता, परंतु मला नंतर जाणवलं की जे आपण केलंय ते नंतर काय हे चुकीचं आहे. हा जो विचार त्यांच्या मनामध्ये जेव्हा आला, तेव्हा त्यांचे डोळे अश्रूने भरून झाले. फॉर आय रिअलाइज व्हॉट आय हॅड डन. की कशामुळे त्यांना हे अश्रू भरून आले त्यांच्या डोळ्यामध्ये, तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांनी किती मोठी चूक केलेली होती. अँड फॉर द फर्स्ट टाइम आय फेल्ट रिपिटन्स अँड सरो. आणि पहिल्यांदा त्यांच्या मनाला एक अपराधी भावनाची आणि आपण जे केलेलं ते चुकीचं कार्य आहे याची भावना त्यांच्या मनामध्ये येऊन गेलेली होती. आणि त्याबद्दल त्यांना काय वाटलं, खूप वाईट वाटलं. आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. त्या दिवशी मी खूप नवीन शब्द शिकले. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वेअर. आता त्यामध्ये मी काय काय शिकले हे तर मी सांगू शकणार नाही की मी नेमकं कोणते कोणते शब्द शिकले, परंतु बट आय डू नो दॅट मदर, फादर, सिस्टर, टीचर वेअर अमॉंग देम वर्ड्स दॅट वेअर टू मेक द वर्ड ब्लॉसम फॉर मी लाईक आयरॉन्स रॉड विथ फ्लावर. आणि जे मी शब्द शिकले त्यानंतर की ही आई आहे, आईला मदर म्हणतात, हे फादर आहे त्यांना फादर म्हणतात, सिस्टर त्यांना एक छोटीशी बहीण होती, तिला पकडल्यानंतर ते जेव्हा बेबी लिहायचे तर तेव्हा त्यांच्या मनाला जो आनंद होता, हा जो आनंद त्यांच्या मनाला जेव्हा त्या थॉट मुळे आलेला होता, असे करता करता त्यांनी जे शब्द शिकले आणि ह्या शब्दांमुळे त्यांचं मन इतकं आनंदून गेले होतं की ॲरॉनच्या फुलाप्रमाणे जेव्हा ॲरॉनच्या फांदीला जसं फुलं लागतात आणि ती एकदम बहरलेली असते, अगदी त्याचप्रमाणे त्यांचं मन आनंदाने बहरून गेलेलं होतं. आणि त्यांच्या मनाला तो एक थॉट मिळालेला होता, त्यांच्या जगण्याला एक विजन मिळालेलं होतं, एक साईट मिळालेलं होतं. आणि याच कारणानं त्यांचं छोटंसं उलस बालमन काय गेलेलं होतं, ब्लॉसम सारखं बहरून गेलेलं होतं. इट वुड हॅव बीन डिफिकल्ट to find a happier child than I was. I lay in my grave at the close of that eventful day and lived over the joys it had brought me, and for the first time long for a new day to come. त्या दिवशी म्हणजे त्या रात्री जेव्हा मी बेडवर झोपलेले होते, तर दिवसभरामध्ये तो माझ्या जीवनामध्ये घडलेला एक आनंदाचा प्रसंग होता.
त्या आनंदाच्या प्रसंगावरून जगामध्ये माझ्या एवढं असणारं सुखी बच्चा, सुखी बाळ कोणीही नसेल. माझ्या बालसुलभ मनाला झालेला आनंद, तो आनंद तेवढा आनंद ह्या जगामध्ये कोणालाही झालेला नसेल, एवढा आनंद त्या दिवशी हेलेन केलरला झालेला होता. कारण त्या दिवशी त्यांच्या मनामध्ये थॉट्स निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. त्यांच्या जगण्याला एक होप मिळालेली होती, एक विजन मिळालेली होती आणि त्यांना कळून चुकलं होतं की प्रत्येक ऑब्जेक्टला एक शब्द असतो, एक स्पेलिंग असतो आणि त्यांना एक नवीन अर्थ असतो, त्यांना एक महत्व असतो. हाच जो विचार त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा आला, त्याच दिवशी त्यांनी जेव्हा बाहुली फोडल्याचा त्यांना पश्चाताप सुद्धा झाला. त्याच प्रकारे त्यांच्या घरी जेवढे लोक राहतात त्या प्रत्येकाला एक शब्द आहे, त्यांना एक नवीन जाणीव आहे, त्या प्रत्येकाला एक जिवंत आकृती आहे हे त्यांना जाणवलं. आणि हे सगळं त्या दिवशी घडल्यामुळे त्यांचं बालमन अतिशय आनंदाने व्यापून गेलेलं होतं. आणि त्या जेव्हा रात्री झोपल्या होत्या बेडावर, तेव्हा त्यांना असं वाटून गेलं की त्या दिवशी ह्या जगामध्ये त्यांचं एवढं हॅपी सुखी चाइल्ड कोणीही नसेल. आणि त्या कशा झोपलेल्या होत्या, उद्याच्या सकाळची वाट पाहण्यासाठी रात्री झोपून गेलेल्या होत्या. हेलेन केलर went to become a graduate cum laude from Radcliffe. She then devoted the rest of her life to teaching and giving hope to the blind and deaf, as her teacher had done. She and Anne remained फ्रेंड्स अंटिल ॲनीज डेथ. आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला खरीखुरी सुरुवात झालेली होती. त्यांच्या मनात जो पहिल्यांदा थॉट आलेला होता, त्या थॉटद्वारेच त्यांनी आपलं जीवन अगदी उंचावून टाकलं. सक्सेस लाईफ त्यांनी जगलं. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यानंतर ग्रॅज्युएट केल्या आणि अंध आणि बहिऱ्या यामधून, बहिऱ्या म्हणजे ग्रॅज्युएट होणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती होत्या. अशा ग्रॅज्युएट त्यांनी कुठून केलेलं होतं? रॅडक्लिफ कॉलेजमधून त्यांनी नंतर आपलं ग्रॅज्युएट केलं. त्यांनी स्वतः द स्टोरी ऑफ माय लाईफ ह्या बुकचं त्यांनी रायटिंग सुद्धा केलेलं आहे आणि आपली सगळी लाईफ त्यांनी डेफ आणि ब्लाइंड मुलांसाठी वाहवून घेतली किंवा समर्पित केलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या ज्या टीचर होत्या ॲन मिसबिल्ड सुलिव्हन, यांच्यासोबत त्यांचं नातं इतकं मैत्रीचं घट्ट होतं की त्या मरेपर्यंत, कोण ॲन सुलिव्हन मरेपर्यंत त्यांनी दोघींनीही मिळून आपलं सगळं जीवन अंधांसाठी आणि बहिरांसाठी एकत्रित घालवलं. आणि त्यांच्यामध्ये इतकी मैत्री घट्ट होती की अख्खा जीवन त्या फ्रेंड्स म्हणून राहिलेल्या होत्या. मैत्रीचं नातं त्यांनी अशा प्रकारे जपलं होतं की त्या दोघीही अख्खं आयुष्य आपलं त्यांनी आंधळ्या आणि बहिऱ्यांसाठी समर्पित केलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधून तुम्हाला काय शिक मिळते की आपल्यावर जर एखादा कठीण प्रसंग आला तर आपण काय करतो की त्यामध्येच वाहवत बसतो की आता आपल्याच्यानं काहीही होणार नाही. परंतु आपल्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत हे शोधून काढण्यापेक्षा, आपल्याकडे काय नाही आहे हे बघण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे, असं म्हणतात की देव जेव्हा एखादा दरवाजा बंद करतो तेव्हा अनेक दरवाजे तो आपल्यासाठी खोलत असतो. त्यामुळे त्या बंद दरवाजाकडे न बघता त्या खुल्या असणाऱ्या दरवाजांकडे बघा आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी विजन ठेवायची असते आपल्याला. त्या विजनद्वारे, त्या नॉलेजद्वारे आपण आपल्या जीवनात सक्सेस मिळवू शकतो, जसं की हेलन केलर यांनी ॲन सुलिव्हन यांच्या सहाय्याने मिळवलेलं आहे. हेलन केलर यांना जगातील 8वं आश्चर्य म्हटलं जातं. आणि ह्या दोघींच्या नात्यातली मैत्री एवढी घट्ट होती की मैत्री कशी असावी याचं सुद्धा उदाहरण हे आपल्याला देता येतं. तर यांच्या स्टोरीवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की अगदी कठीणातली पण कठीण प्रसंग का असू नयेत तरी सुद्धा आपल्याला त्यावर मात करता येते आणि आपल्या जीवनामध्ये एखादा विजन ठेवता येतो आणि आपण आपल्या जीवनाला सक्सेस लाईफ आपल्याला जगता येते. पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला या पाठावर आधारित वर्कशॉप तसेच मार्जिनल क्वेश्चन्स घ्यायचे आहेत. या पाठामध्ये आपण सगळं हेलन केलर अँड मिस सुलिव्हन यांच्याबद्दलचं जे एक्सप्लेनेशन होतं ते सगळं आपण या पाठामध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये बघून झालेलं आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये या पाठावरचे वर्कशॉप तसेच मार्जिनल क्वेश्चन यासोबत भेटूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा
आणि आमच्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.